तर नमस्कार मित्रांनो, चॅनल मराठी स्कॅल्प ट्रेडरवर. तर आज मी तुमच्यासाठी असं घेऊन आलेलो आहे एक इंट्राडे स्ट्रॅटेजी. म्हणजे स्ट्रॅटेजी नाही आहे तर असे भरपूर लोक आहेत की जे ऑप्शन ट्रेडिंग त्यांना करायची इच्छा नाही आहे, मग त्यांना इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे. तर ते इंट्राडे कशामध्ये करणार आहे? तर स्टॉक्समध्ये. तर स्टॉक्समध्ये इंट्राडे करायचा ॲडव्हान्टेजेस हेच आहे की तुम्हाला लिव्हरेज भेटतं 5x. म्हणजे जस्ट अन एक्झाम्पल, तुम्हाला तर हे माहीतच असेल, पण ज्यांना माहीत असेल त्यांना मी एकदा सांगतो. सपोज हा जर तुम्हाला इंट्राडेमध्ये एक स्टॉक जर घ्यायची, ह्याची किंमत बघू शकता, ह्याची प्राइस आहे 1453 रुपये. हा जर तुम्हाला इंट्राडेमध्ये एक स्टॉक घ्यायचा असेल तर तुमच्याकडे 1453 नसतील तरी सुद्धा तुम्ही ऑलमोस्ट 100 क्वांटिटी कितीमध्ये घेऊ शकता? 3000 मध्ये. तुम्ही जर तुमच्याकडे कॅश अँड कॅरी लॉंग टर्मसाठी जर तुम्ही गेला तर तुम्हाला पाहिजेत 1,45,000 रुपये. तर इंट्राडेचा स्टॉकमध्ये इंट्राडे करायचा हाच फायदा आहे की तुम्हाला लिव्हरेज भेटतं 5x पर्यंत. तर ठीक आहे, पण ह्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न असतो की सर तुम्ही स्टॉक निवडता तर कोणत्या स्टॉक्समध्ये कधी मुवमेंट आहे ते त्या दिवशी 15 मिनिटात आयडेंटिफाय करणं हे भरपूर डिफिकल्ट जातं. तर यासाठी मी तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही ना अशी एक वॉचलिस्ट बनवा, जशी मी बनवली आहे ना. एक 2-3 स्टॉकची मी अशी एक वॉचलिस्ट बनवली आहे. ही बघा, ऑलमोस्ट इथे 24 स्टॉक्स आहेत आणि इथे 22 स्टॉक्स आहेत. ऑलमोस्ट असे 50 एक असे स्टॉक्स तुम्ही फिल्टर मारून ठेवा. निफ्टी 500 किंवा निफ्टी 200 मधून स्टॉक्स तुम्ही निवडा की ते बेस्ट आहे. तुम्हाला ते त्यामध्ये लिक्विडिटीचा इश्यू येणार नाही आहे आणि ते तुम्हाला हमखास तुम्हाला मुवमेंट तुम्हाला बघायला भेटेल त्यामध्ये. तर मुवमेंट बघायला भेटेल, पण तुम्ही त्यासाठी भरपूर अशी चॅटिंग आहे की ज्याच्यावरून तुम्ही स्टॉक्स फिल्टर मारू शकता. पण त्याचा प्रश्न परत तिथे फिरून फिरून तिथेच येतो की चॅटिंग तर तुमच्याकडे जर रिअल टाईम जर तुमचं पेड नसेल तर ते तुम्हाला 5, 10, 15 मिनिटानंतर स्टॉक्स शोधून देतं, जे की आपल्याला इंट्राडेमध्ये काही इम्पॉर्टंट नाही. कारण एखाद्या स्टॉकची जर मुवमेंट निघून गेली तर त्या मुवमेंट निघून गेल्यानंतर ते स्टॉक्समध्ये एंट्री घेणं हे कितपत योग्य नाही. म्हणजे हे एक प्रकारे योग्य नाहीच आहे, कारण की आपल्याला यामध्ये मुवमेंट कॅप्चर करायचे, कारण की आपण इंट्राडे ट्रेडिंग करतो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की स्टॉक्समध्ये आपण मुवमेंट कशी कॅप्चर करायची. तर एक हा माझा पर्सनल अनुभव आहे. तर सपोज आपण एक हा बघूया, कॉनकॉर. हा स्टॉक्स तुम्हाला मी सांगतो. उदाहरणार्थ आपल्याला असा स्टॉक निवडायचा आहे. तुम्हाला मी सांगतो, जी 5 मिनिट टाइम फ्रेम घ्यायचा आहे आपल्याला आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न नॉर्मल असणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे जे कॅन्डलची वीक आहे, ही जी वरती ही सपोज ही ब्लॅक लाईन दिसते, ही कॅन्डल आहे, ग्रीन कॅन्डल. त्याच्या वरती आणि खालती जी 9:15ची कॅन्डल, म्हणजे पहिल्या 5 मिनिटाची जी कॅन्डल आहे त्याच्यावरती आपल्याला हे करायचं. बाकी नंतर ना हा दिवसभरासाठी सेटअप नाही, हा मॉर्निंग सेटअप आहे. तर तुम्हाला असा सेटअप पाहिजे की जी अर्ली मॉर्निंग जी कॅन्डलस्टिक बनेल. सपोज आपण असं गृहीत पकडूया की ही 9:15ची कॅन्डल आहे, ठीक आहे. तर ही परफेक्ट आपली बुलिश कॅन्डल झाली. तर ही बुलिश कॅन्डल आहे, कारण की काय, कारण की हिचं बघू शकता या कॅन्डलचा वीक आहे तो वरती आणि खालती एकदम छोटा आहे. तर म्हणजे हे एक तुम्हाला आयडेंटिफाय करते की ही तुम्हाला स्ट्रॉंग वरती बुलिश मुवमेंट देणार आहे. अशी ज्यावेळेस कॅन्डल तुम्हाला बघायला भेटेल त्यावेळेस तुम्ही त्या ट्रेडमध्ये तो तुम्ही ट्रेडमध्ये तो स्टॉक तुम्ही फिल्टर करून तुमच्या लिस्टमध्ये काढून ठेवू शकता. सेम बुलिशसाठी पण जर शॉर्ट सेलिंग तुम्हाला करायचं असेल तर इथे ही कॅन्डल रेड पाहिजे आणि त्याच्या वरती आणि खालती वीक एक प्रकारे नसली पाहिजे, म्हणजेच मारूबुजू कॅन्डल पाहिजे, किंवा जर त्याचे वीक असेल ते एकदम छोट्या प्रमाणात पाहिजे, ठीक आहे. पण ही फर्स्ट 5 मिनिटची कॅन्डल, नंतरच्या कॅन्डलमध्ये आपण ही बघणार नाहीये. तर बघूया आपण ह्या स्टॉक्समध्ये कधी आपल्याला फर्स्ट 5 मिनिटची कॅन्डल बघूया. 18 तारखेचं बघूया. ही बघा, इथे आपल्याला एक एक्झाम्पल भेटलंय. ही मी वर्क करतो. ही अत्यंत म्हणजे बोलतात ना एक इफेक्टिव्ह अशी स्ट्रॅटेजी आहे. ही तुम्ही स्वतः तुम्हाला युट्यूबवरती कुठेच तुम्हाला बघायला भेटणार नाही, कारण ही माझी पर्सनल जी मी 6-7-2016 पासून जसं मी ट्रेडिंग चालू केलंय तेव्हापासून मी ह्याचं ऑब्झर्वेशन आहे आणि लास्ट 8 ते 10 महिने मी कंटिन्यू यूज करतोय आणि ह्याचा मला बेनिफिट भेटलं. तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही तुमची एक स्टॉक लिस्ट फिल्टर मारा. मी माझी स्टॉक लिस्ट तुम्ही बघितली असेल तर एक 500 पासून 3000च्या आतमध्ये स्टॉक्स ठेवलेत मी, कारण की त्यामध्येच मला बऱ्यापैकी मुवमेंट कॅप्चर होते, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता ही तुम्हाला 9:15ची पहिली कॅन्डल आहे. मी काय बोललेलो, ही जी फर्स्ट 5 मिनिटची कॅन्डल आहे 9:15ची, तिचा वीक बघू शकता. वरती तर वीक नाहीच आहे आणि खालतीची एकदम स्मॉल वीक आहे. तर आपण काय करणार सरळ, कारण हे तुम्हाला पुढची मुवमेंट तुम्हाला माहित नाहीये, ठीक आहे. हिचा कॅन्डलचा हाय थोडंसं डार्क करतो आणि लो मार्क करणार, ठीक आहे. बघू शकता ह्या कॅन्डलला ब्रेकआउट दिला, तुमची एंट्री इथे बसली 841 842ला.
ठीक आहे. इथे 842ला तुमची एंट्री बसली, तर ऑलमोस्ट तुम्हाला इथलेपर्यंत एक 14 ते 15 पॉईंट भेटले. ठीक आहे. पण मी बोलतो तुम्हाला 10 ते 14-15 पॉईंट भेटले म्हणजे काय, सरळ तुम्हाला मुवमेंट भेटले. तर तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस करत तुम्ही जर केला असता तर ऑलमोस्ट तुमचे 20 ते 25 पॉईंट तुम्हाला इझिली भेटले असते. सपोज हा कॉन्कोर स्टॉक आहे तुमच्याकडे, सपोज जर 50,000 कॅपिटल घेऊन किंवा 30,000 कॅपिटल घेऊन जरी चाललाय, तुम्ही ह्याच्यात जर तुम्ही ऑलमोस्ट 2,200 क्वांटिटी जरी घेतली असते तर फक्त तुम्हाला 33,000 रुपये लागले असते. 33 गुणुले आपण कॅल्सियम बघूया, कॅल्क्युलेटर ओपन करून जस्ट आपण 200 क्वांटिटी आहेत आणि आपण जरी 16 पॉईंटसाठीच खेळलो 10 मिनिटात आपण 3,200 तुम्हाला इझिली प्रॉफिट भेटलेला आहे. आणि ही स्ट्रॅटेजी इफेक्टिव्ह आहे. असं नाही आहे की हे आता इथे वर्क करणार आहे आणि नंतर तुम्हाला वर्क करणार नाही आहे. ही तुम्ही स्वतः म्हणजे इम्प्लिमेंट करून बघा. मी असं म्हणत नाही आहे की, अजून एक तुम्हाला एखादं एक्झाम्पल सांगतो. दुसरा स्टॉक बघूया आपण कोणता, औरगुंदा फार्मा बघू. फर्स्ट 5 मिनिट कॅन्डल बघायची आपल्याला, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणतीच कॅन्डल नाही बघायची. बघा ही कॅन्डलला काही मतलब नाही आहे कॅन्डलचा. ही बघू शकता रेड आहे पण हिचा वीक बघा केवढा मोठा आहे. कारण ती जी मुवमेंट असते ना सकाळची 5 मिनिटची कॅन्डल, ती दिल्यानंतर ना त्या स्टॉकमध्ये एंट्री मारून आपल्याला काय फायदा नाही आहे. हे बघा कॅन्डल बनली आहे, मुवमेंट भेटली आहे, पण ही तुम्हाला माहित नव्हती, पण हिचा वीक बघा केवढा मोठा आहे. तर आपलाही सेटअप बसत नाही आहे. हे बघा मी काय बोललो, मी तुम्हाला खोटं असं काय सांगतच नाही. तुम्ही स्वतः ट्रेडिंग करून बघा. हे बघा एक स्ट्रॉंग बिअरिश कॅन्डल आहे, वीक पण एकदम छोटा आहे, लो ब्रेक केला 1005ला तुमची जर एंट्री झाली असती 1105ला तर ऑलमोस्ट तुमची मुवमेंट बघा 22 पॉईंट भेटले. मी काय सांगतो 10 ते 12 पॉईंट आणि एक्झिट मारा. तुम्हाला एक बुलिश कॅन्डल स्टिक पण दाखवतो, एखादा बुलिश एक पॅटर्न बनला आहे. फक्त तुम्हाला 9:05 म्हणजे 9:20 ते 9:9:30च्या मध्ये तुम्हाला लगेच हे कॅन्डल काय फर्स्ट 5 मिनिट कॅन्डल चेक करायला आपल्याला कितीचा वेळ लागणार आहे. 20 ते 40 स्टॉक्स आहेत. आपण ज्या दिवशी सेटअप नाही बनणार आहे, पण असं होणारच नाही. 40 ते 50 स्टॉक्स तुम्हाला इझिली तुम्हाला असे 31 स्टॉक्स भेटतीलच की त्यामध्ये तुम्हाला एक चांगली मुवमेंट बघायला भेटेल. ठीक आहे, ही माझी पर्सनल आहे, असं काय 100% कुठली स्ट्रॅटेजी वर्क करत नाहीये, पण ह्याची ॲक्युरेसी भरपूर चांगली आहे. तुम्ही स्वतः इम्प्लिमेंट करून बघा. इम्प्लिमेंट केल्यानंतर मला कमेंट करा की सर ही तुमची स्ट्रॅटेजी वर्क करत नाहीये, ह्या स्टॉकवरती झाली नाहीये. मी तर त्यावरती तुम्हाला सांगेन त्याबद्दल काहीतरी. पण ठीक आहे, एक चांगला सेटअप आहे विदाउट इंडिकेटर, प्युअरली प्राइस ॲक्शनवरती आपण काम करतोय. आणि प्राइस ॲक्शन कधीच म्हणजे एकवेळेस इंडिकेटर आपल्याला फेक सिग्नल देऊ शकतो, पण प्राइस ॲक्शन आपल्याला कधीच फेक सिग्नल देणार नाहीये. इथे आपल्याला बिअरिश बुलिश कॅन्डल तर कुठे बघायला भेटत नाहीये. ठीक आहे, आपण दुसरा एखादा स्टॉक बघूया. पॉलिसी बाजार बघू. ही माझी वॉचलिस्ट आहे, मी काढून ठेवलेली आहे. एम्फेसिस बघू, माझं स्टॉक बघूया. तर आपल्याला पॉझिटिव्ह आली, तुम्हाला पॉझिटिव्ह पण दाखवणे इम्पॉर्टंट आहे. पॉझिटिव्ह सिग्नल हे बघा, ही 9:15ची पहिली कॅन्डल आहे, पण एवढी मोठी कॅन्डल बनली आहे त्यामध्ये सगळी मुवमेंटच कॅप्चर झाली. तरी तुम्ही एंट्री मारली असेल तरी तुम्हाला प्रॉफिट भेटलं असतं, पण ऑलमोस्ट ही तुम्हाला 2% 2.5% तर मुवमेंट निघून गेली आहे. त्या ट्रेडमध्ये एंट्री मारणं काय मतलब म्हणजे इफेक्टिव्ह नाहीच आहे. ठीक आहे, तर हे बघा, हे पण तुम्ही बघू शकता, कॅन्डल पण आहे, वीक वरती आणि खालती इक्वली आहे आणि जास्त पण नाहीये. तर ही पण तुम्ही एक असं गृहीत पकडू शकता. ह्या ट्रेडवर जरी तुम्ही एंट्री मारली असती 2254ला तर ऑलमोस्ट तुम्हाला 40 ते 42 पॉईंट इथेच भेटले असते. आणि जर तुम्ही होल्ड केला असता तर ऑलमोस्ट त्याच्या आसपासच तुम्हाला एक 41 पॉईंट इझिली कॅप्चर झाले होते. पण हे स्टॉक्स आहेत, तुम्हाला जर स्टॉक्सची लिस्ट जर पाहिजे असेल सर तुम्ही कोणत्या कोणत्या स्टॉक्समध्ये तुम्हाला हे करता, हे तर माझे स्टॉक्स आहेत. मी सांगितले तुम्हाला निफ्टी 200 मधले मी स्टॉक्स निवडलेत. जर तुम्हाला पण तुमची पण जर सपोज कॅपिटल जास्त असेल 1 लाख 2 लाख 3 लाख तर किंवा 50,000 40,000 30,000 तर ऑलमोस्ट तुम्ही निफ्टी 100 मधले पण स्टॉक्स तुम्ही घेऊ शकता, जे की तुम्हाला प्राइस रेंजच्या हिशोबानुसार. पण मी तुम्हाला प्रिफर करतो की 500 पासून 1,500 म्हणजे 500 पासून 1,500 1600 पर्यंत जेवढे स्टॉक्स आहेत ते स्टॉक्स तुम्ही निवडा. 100% तुम्हाला ते चांगले वर्क होतील. तर हीच होती स्ट्रॅटेजी. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडली असेल किंवा हे स्टॉक सिलेक्शन जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.